इराणने इस्रायलवर स्ट्राईक केल्यानंतर लेबनॉनमधून इस्रायलने त्याला एक मोठं उत्तर दिलंय। हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाचा खात्मा केल्यानंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून ज्याची नियुक्ती होणं अपेक्षित होतं त्याचाही खात्मा इस्रायलच्या सैन्याने केलाय। इराणने हिजबुल्लाला पुन्हा नेतृत्व देण्याची जी तयारी केली होती त्याचे इस्रायलने अक्षरशः कंबरड मोडलं। याशिवाय इस्रायल इराणच्या मिसाईल अटॅकलाही उत्तर देणं अपेक्षित आहे, ज्यात इराणमधील तेलाचे साठे आणि न्यूक्लिअर बॉम्ब निर्मिती केंद्राला टार्गेट केलं जाऊ शकतं। मात्र यापूर्वी इस्रायलच्या भोवताली जे चित्र तयार झालंय त्याने मध्य पूर्वेतल्या प्रत्येक देशाचं सैन्य अक्षरशः अवाक आहे। कारण अमेरिकन एअरफोर्स, अमेरिकन नेव्ही आणि अमेरिकन ग्राउंड फोर्सचा एवढा प्रचंड मोठा 40,000 ट्रूप्सचा फौजफाटा इस्रायलच्या चारही बाजूंनी तैनात करण्यात आलाय, ज्यावरून मध्य पूर्वेतल्या परिस्थितीचा अंदाज येईल। इराणला भिडण्यापूर्वी इस्रायलच्या भोवताली अमेरिकन सैन्याचं मजबूत कडक असं तयार झालंय ते समजून घेण्याआधी समुद्रातली सुरक्षा कशी कडेकोट करण्यात आली आहे ते एकदा दाखवतो। त्यानंतर मग ग्राउंड ऑपरेशनची अमेरिकेची तयारी कशी आहे आणि एअरफोर्सच्या ताफ्यात कोणकोणते लढाऊ विमानं दाखल झालेत तेही पाहू। इथे आपला भारत आहे। इथून पश्चिम आशियात गेलात की समुद्राच्या कडेला हा छोटासा देश इस्रायल दिसेल। इस्रायलला भूमध्य सागर म्हणजेच मेडिटरेनियन सीचा मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे। या भूमध्य सागरात अमेरिकन नौदलाचा सर्वात शक्तिशाली ताफा, गल्फ ऑफ ओमान आणि भूमध्य सागरात अमेरिकन नौदलाचा सर्वात शक्तिशाली ताफा USS अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राईक ग्रुप तैनात करण्यात आलाय। या ग्रुपमध्ये अत्याधुनिक मिसाईल डिस्ट्रॉयर आणि एअरक्राफ्ट तर आहेतच, याशिवाय हजारो सेलर्स आणि मरीन्सही आहेत। या ताफ्यात काय काय आहे ते एकदा पाहू। USS अब्राहम लिंकन हे विमानवाहू जहाज आहे। USS ओकेन गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे। USS प्राउन्स हे सुद्धा गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयरच आहे। USS फ्रँक ही पीटरसन ज्युनियर गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर सुद्धा आहे। या मिसाईल पाडणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणेचा ताफा समुद्रात तैनात करण्यात आलाय। मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की जेव्हा इराणचे मिसाईल सोडण्यात आले तेव्हा सगळ्यात आधी त्याला अमेरिकेच्या नौदलाने इंटरसेप्ट केलं होतं। याशिवाय नौदलाची हवाई विंगही लढाऊ विमानांसह मध्य पूर्वेत सज्ज आहे। अमेरिकन नौदलाच्या कॅरियर विंगमध्ये एअरबोर्न कमांड आणि कंट्रोल स्क्वॉड्रन आहे। या माध्यमातून युद्ध सुरू झाल्यानंतर समुद्रातील हवाई क्षेत्रातूनच सर्व नियंत्रण ठेवता येईल। इलेक्ट्रॉनिक अटॅक स्क्वॉड्रन, मरीन फायटर अटॅक स्क्वॉड्रन, हेलिकॉप्टर्स मेरीटाईम स्ट्राईक स्क्वॉड्रन, हेलिकॉप्टर सी कॉम्बॅट स्क्वॉड्रन, 3 फायटर स्क्वॉड्रन, अब्राहम लिंकनच्या एअर विंगची आणि 8 स्क्वॉड्रनची उपस्थिती गल्फ ऑफ ओमनमध्ये। लाल समुद्रात फ्रँकी पीटरसन ज्युनियरच्या मिसाईल डिस्ट्रॉयरचा युनिट तैनात करण्यात आलाय। गल्फ ऑफ ओमान हा इराणला लागून असलेला समुद्राचा भाग आहे। हा फक्त अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील नौदलाचा ताफा आहे, ज्यात युद्धनौका, विमानवाहक जहाज आणि विमानांचाही समावेश आहे। याशिवाय समुद्रातील प्रत्येक भागात अमेरिकन जहाजांची पेट्रोलिंग सुरू आहे। पण यापेक्षाही ताकदवान ताफा आहे तो एअरफोर्सचा। इस्रायलला टार्गेट करू शकतात अशा प्रत्येक देशाच्या आजूबाजूला अमेरिकन एअरफोर्स तैनात करण्यात आल्यात। A-10, F-16, F-15E, F-22, KC-135 रिफ्युलिंग टँकर, C-17 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, C-130J ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, HC-130J, MQ-9 पेट्रोलिंग ड्रोन, E-11A हे संवादासाठी वापरलं जाणारं विमान, HH-60W हे मिलिटरी हेलिकॉप्टर असा तगडा बंदोबस्त मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्रात करण्यात आलाय। समुद्राच्या वरून आणि समुद्रातूनही इस्रायलवर कोणताही हल्ला होऊ नये यासाठी अमेरिकन नौदल आणि नौदलाची विमानं सज्ज आहेत। याशिवाय उर्वरित हवाई हद्दीतून एखादं मिसाईल इस्रायलच्या विरोधात सोडलं गेलं तर त्याला रोखण्यासाठीही अमेरिकन एअरफोर्स सज्ज झाली आहे। इराणने जेव्हा 200 मिसाईल इस्रायलवर सोडले तेव्हा अमेरिकन नौदलाच्या एअर डिफेन्सनेच पहिल्यांदा हे मिसाईल इंटरसेप्ट केले। एअरफोर्स आणि नौदलाला साथ देण्यासाठी मध्य पूर्वेतील सर्व देशांमध्ये अमेरिकेच्या ग्राउंड फोर्सचाही मोठा ताफा तैनात आहे। अमेरिकन सैन्याचे 12 ते 15,000 सैनिक मध्य पूर्वेत आधीपासूनच तैनात आहेत। या सैन्यासोबतच मिसाईल हल्ले रोखण्यासाठी हिमार्स ही एअर डिफेन्स सिस्टम तैनात आहे। M-LEADS ही काउंटर ड्रोन सिस्टम मध्य पूर्वेत तैनात आहे। एक एअरक्राफ्ट स्क्वॉड्रन मध्य पूर्वेत दाखल झाले तर आणखी 3 स्क्वॉड्रन येणार असल्याचं पेंटागनने सांगितलंय। ग्राउंड फोर्सकडे आर्टिलरी, ताकदवान मिसाईल, काउंटर ड्रोन सिस्टम असा ताफा आहे। अमेरिकेकडे जगातली सर्वात ताकदवान आर्मी आहे आणि अमेरिकेची एअरफोर्सही तेवढीच ताकदवान आहे। अमेरिकेने आपले 3ही दल इस्रायलच्या मदतीसाठी स्टँड बायवर ठेवून इराणला धडकी भरवली आहे। इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असलेला इस्रायल सध्या हिजबुल्लाचा बंदोबस्त करण्यात व्यस्त आहे। याच दरम्यान अमेरिकेने भविष्यातल्या मोठ्या घटना ओळखून इस्रायलच्या मदतीसाठी आधीच सैन्य तैनात केलंय। अमेरिकन सैन्याची मध्य पूर्वेत उपस्थिती आधीपासूनच आहे, मात्र हा आकडा ज्या पद्धतीने वाढवला गेलाय ते पाहून इस्रायल काहीतरी मोठं नियोजन करत असल्याचं स्पष्ट दिसतंय।
येत्या काही दिवसातल्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत. आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टी अत्यंत सोप्या भाषेत सांगत राहूच. पण या अमेरिकन डिप्लॉयमेंटवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.